ओ, 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिः देव्यै सदा वन्दिता। सा मा पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। हरिः ओम् श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम्। जय गुरुदेव. सर्वप्रथम सगळ्यांना आज 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आंतरराष्ट्रीय योग दिवस हा भारत सरकारने जगापुढे मांडलेला एक इनिशिएटिव्ह जो 27 सप्टेंबर 2014 साली संयुक्त राष्ट्राच्या महासभेत मांडण्यात आला आणि ज्याला 11 डिसेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने त्याला मान्यता दिली. हा भारताचा जगाला दिलेला एक वैश्विक संदेश आहे. भारताने जगाकरता आपली जी प्राचीन योग परंपरा आहे ती या निमित्ताने त्याची संकल्पना त्याची रचना याचं औचित्य साधून जगापुढे मांडली आणि जगात त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याची मुहूर्तमेढ ठरवण्यात आली. याच आंतरराष्ट्रीय योग दिवसाचं औचित्य साधून आपण योग म्हणजे काय हे आज जाणून घेणार आहोत, समजून घेणार आहोत एका अर्थपूर्ण संवादातून. योग, योग से योग्यता असं या सत्संगाचं, या स्वाध्यायाचं किंवा या आपल्या चर्चेचं नाव आहे. आजचा विषय फक्त योगाच्या बाह्य अंगापुरता मर्यादित न राहता योग केवळ आसन, प्राणायाम किंवा शरीराची साधना नाही, तर योग म्हणजे स्वतःशी जोडलं जाणं, अंतर्मुख होणं आणि जीवन अधिक सजगपणे जगण्याची कला अवगत करणं. या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता आज जे गुरुसेवक लाभले आहेत ते माननीय श्रीकांत पाटणकर, SSY टीचर, मेडिटेटर, इनिशिएटर आणि गेल्या 2 तपांचं तपस्या, साधना, स्वाध्याय, सेवा ह्या सर्व बाबतीत आयुष्य उत्तम पद्धतीने आणि साधना उत्तम पद्धतीने केलेले असे मार्गदर्शक आपल्याला लाभले आहेत. त्यांच्या बोलण्यातून तुम्हाला अनुभवाची खोली, साधनेचा स्पर्श आणि जीवनाकडे बघण्याची सजग दृष्टी नक्की मिळेल. ज्ञान आणि आत्मविकास हे केवळ तत्वज्ञ म्हणून न मानता किंवा ज्ञान आणि आत्मविकास हे फक्त तत्वज्ञान आणि वैचारिक चर्चा या परिघामध्ये न अडकून ठेवता त्याचं जीवनात कसं उतरवायचं याची दिशा ते अत्यंत सहजपणे आपल्याला देतात. आणि आपल्यासमोर दुसऱ्या विदुषी आहेत गुरुसेविका
सो विद्या डोंगरेमा, त्याही SSY मेडिटेटर आहेत. अध्यात्म मार्गावर सातत्याने चालणाऱ्या साधक आहेत. गेले एक तप तरी मी त्यांचं व्यक्तिमत्व पाहतोय, अनुभवतोय आणि त्यांच्याकडून भरपूर गोष्टी शिकतोय. भक्ती, शांतता आणि साधनेतून आलेली आंतरिक स्थिरता त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून आणि वावरण्यातून सहजतेने आपल्या सगळ्यांच्या अनुभवास येईल. आणि भक्ती आणि कर्म आणि त्याच्यातून उलगडत गेलेलं ज्ञान याचा सुंदर समन्वय जीवनात कसा घडू शकतो याची अनुभूती त्यांच्या विचारातून आपल्याला मिळेल. तर तुमच्या सगळ्यांचा अधिक वेळ न दवडता मी विद्यामा यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे विचार आपल्याशी शेअर करायला सुरुवात करावी. परंतु तिकडे जायच्या आधी थोडं एक स्टेप मागे येऊन आपला जो कॉल आहे तो साधारण 9 वाजेपर्यंत चालेल आणि एकदा सगळं चिंतन, मंथन, विवेचन झालं की आपल्याला जे प्रश्न पडलेले आहेत ते तुम्ही प्रश्न मोकळेपणाने या दोघांना नक्की विचारू शकता. फक्त प्रश्नाचं उत्तर हे तुम्हाला नेमकं कोणाकडून हवंय हे पण तुम्ही मोकळेपणाने सांगू शकता. म्हणजे उत्तर देणं सोपं जाईल. आणि जसं आपण आपल्या स्वाध्यायात म्हणतो, आपल्या हक्काचं काय आहे? तो आपल्याला पडलेला प्रश्न. त्यामुळे तुमच्या प्रश्नांची यादी स्वाध्याय ऐकताना, सत्संगामध्ये सहभागी होताना तयार ठेवा. मी विद्यमांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करावं. धन्यवाद सौरभजी. खूप मोठीच ओळख करून दिलीत, त्यामुळे जबाबदारी वाढलेली आहे. पण ती जबाबदारी निभावण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. ज्ञानयोग चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आयोजित केलेल्या आजच्या या सत्संगामध्ये आपल्या सगळ्या विद्वान आणि उत्सुक जिज्ञासू अशा श्रोत्यांचं मी ज्ञानयोग चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे हार्दिक स्वागत करते. आपण आज आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करतोय आणि भारताला या योग विषयामध्ये मिळालेली ही जगन मान्यता आहे. कारण युनायटेड नेशन्सनी आपला प्रस्ताव स्वीकारला आणि त्याप्रमाणे 21 जून हा आजचा दिवस जागतिक योग दिन म्हणून जाहीर केला. त्यानुसार आपल्या देशामध्ये आणि आणखी 190 देशांमध्ये आज हा योग दिन वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. याच्यामध्ये विविध सामाजिक संस्थांचा सहभाग असतो. त्यानंतर नियमित योग वर्ग घेणाऱ्यांचे पण कार्यक्रम असतात आणि आपल्या समाजामध्ये योग या विषयाची जास्तीत जास्त जागृती कशी निर्माण होईल हा आजच्या दिवसाचा मुख्य हेतू असतो. त्यामुळे आपणही या कॉलवर जमलेले कुठल्या ना कुठल्या संस्थेशी जिथे जोडले गेले असाल तिथेही सकाळी म्हणा किंवा संध्याकाळी म्हणा तुम्ही योग साधना, योगासन, प्राणायाम याबद्दल एकतर स्वतः प्रॅक्टिकल करून आलेले असाल किंवा कुणाला शिकवून आलेले असाल किंवा माहिती सांगून आलेले असाल, अवेअरनेस जागृत करून आलेले असाल. त्यामुळे आपण सगळे जाणकार आहातच, पण याबद्दल मी माझे विचार आज व्यक्त करणार आहे. तर योग म्हणजे काय? योग या शब्दाची जी उत्पत्ती आहे ती संस्कृत भाषेमध्ये त्याचा जो धातू आहे मूळ तो युज असा धातू आहे आणि युज या धातूपासून योग हा शब्द तयार झालेला आहे. युज म्हणजे एकत्र येणे, जोडणे, सांधणे असा याचा अर्थ आहे. आता मी जो विषय बोलणार आहे तो भक्तीच्या अंगाने योग कसा साधू शकता येतो हा एक त्याच्यामध्ये भाग असणार आहे. आता योग म्हणजे सांधून घेणे, जुळणे, पण काय, कशाशी? तर आपल्या शरीरामध्ये शरीराचे जे 3 मुख्य आयाम सांगितलेले आहेत ते म्हणजे शरीर, मन आणि आत्मा यांचं
एकत्रीकरण किंवा यांची साम्यावस्था जेव्हा येते तेव्हा ध्यान घडतं आणि त्यातून मग त्यातून तो योग साधला जातो. आता भारताकडून जगाला काय मिळालं? जसं शून्य या शून्याची देणगी भारताला एक जगाकडून मिळाली, तसंच हा अध्यात्माचा जो अभ्यास आहे किंवा अध्यात्माची जी ऋषी परंपरा आहे, ऋषींनी जो प्रज्ञा त्यांची जागृत होऊन त्यांना जे साक्षात्कार झाले किंवा त्यांना अ, त्यांना काय भारताने काय दिलं, तर एक मानवी संपूर्ण समाजाला किंवा वेगवेगळ्या देशातल्या लोकांना भारतीयांनी एक जगण्याचा उद्देश दिला. त्याआधी मानवाचं जीवन निरुद्देश होतं. पण जेव्हा कोणाचा तरी ऑडिओ, हा ठीक आहे. तर भारताने जगाला मानवी जीवनाचा उद्देश दिला. तो उद्देश असा होता की मानवाला नैसर्गिकरित्या मिळालेल्या ज्या काही देणग्या आहेत, उदाहरणार्थ त्याच्यामध्ये जी बुद्धी आहे, जी इतर प्राण्यांपेक्षा मानवामध्ये वेगळी आहे, त्या बुद्धीचे अनेक आयाम आहेत. मग ते मेधा असेल, जिज्ञासा असेल, प्रज्ञा असेल, या सगळ्या मानवी मेंदूमधल्या वेगवेगळ्या आविष्कार आहेत किंवा शक्ती आहेत. त्या शक्तींचा वापर करून आपल्या निर्मात्याचा शोध घेणं, हा तो मानवी जीवनाचा उद्देश जो भारताने जगाला दिला. आता भारत हे नाव, या नावातच खरं रहस्य दडलंय. भा म्हणजे तेज आणि रत म्हणजे त्याच्यामध्ये रममाण असलेला, म्हणजे तेजाच्या उपासनेमध्ये रममाण असलेले जे लोक आहेत ते भारतामध्ये सुरुवातीला निर्माण झाले. कारण आपल्या माहितीनुसार लिखित वाङ्मय जे आहे, व्यासांनी ज्यांचं एकत्रीकरण ते केलं ते म्हणजे वेदवाङ्मय. त्यानंतर मग त्याची उपनिषद, त्यानंतर ब्राह्मण्य, आरण्यक असे पुढचे ग्रंथ तयार झाले. पण पहिले जे आहेत ते वेद, असं लिखित रूपातलं अध्यात्माचं ते साहित्य आहे. आणि अध्यात्म म्हणा किंवा जीवनशैली म्हणा, याबद्दल ते आपल्याला मार्गदर्शन करतात. आणि आपण त्यांचे वंशज आहोत, त्यामुळे बाय डिफॉल्ट डीएनए मधनं ऋषी परंपरा आपल्यामध्ये आलेलीच आहे. असं हे असा हा जो उद्देश दिला, तो उद्देश पूर्तीच्या दिशेने चालण्यासाठी वेगवेगळे मार्ग तयार झाले. मग गीतेमध्ये जे आपल्याला मार्ग आढळतात वेगवेगळे उद्देश, काय तर आपल्या निर्मात्याचा शोध घेणं. आणि त्या निर्मात्याचा शोध घेता घेता असे वेगवेगळे मार्ग तयार झाले. त्याच्यामधले ज्ञान मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे, हठयोग आहे योगातला, त्यानंतर पतंजलींची योगसूत्र आहेत. अशा विविध प्रकारच्या मार्गांनी ध्यानयोग आहे, कर्मसन्यास योग आहे, कर्मयोग आहे. भगवान श्रीकृष्णाने स्वतः गीतेमध्ये असे वेगवेगळे मार्ग सांगितले आहेत, ज्याच्या त्याच्या प्राकृतिक रचनेप्रमाणे ज्याला त्याला ते मार्ग हळूहळू गवसतात जेव्हा आपल्या जीवनात गुरुचा प्रवेश होतो. आणि मग त्यानंतर या मार्गावर चालण्याची आपल्याला आपले सद्गुरू प्रेरणा देत असतात. आता त्यातला जो काही भक्ती मार्ग आहे, हा योगापर्यंत नेऊन कसा आपल्याला पोहोचवतो? योग म्हणजे काय? एकतर माझ्या शरीराचं, माझ्या मनाचं आणि माझ्या आत्म्याचं एकत्र येणं, मिलन, साम्यावस्था, किंवा माझ्यातलं जीवात्मक चैतन्य हे विश्वरूप चैतन्य शक्तीशी एकरूप होणं, म्हणजे योग. मग हा भक्तीने कसा साधता येतो? तर भक्तीची उदाहरणं आपल्या महाराष्ट्रात काही कमी नाहीयेत. अख्खा जो भागवत धर्म आहे तो भक्तीने परिपूर्ण असा धर्म आहे. आणि त्याच्याही आधी पुराणांमध्ये ह्या भक्तीच्या कथा खूप आढळतात. संत मीराबाई हे त्यातलं एक उदाहरण आहे. त्यानंतर अलीकडच्या काळातल्या रामदासांच्या वेण्णाबाई या ज्या भक्त होत्या त्यांचं उदाहरण आहे. संत कबीर हे पण भक्तीचं उदाहरण आहे. ते जेव्हा काम करत असत ते विणकर होते आणि कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम असं गाणं आहे. म्हणजे
तो जो ते काम त्यांचं करताना त्याच्यामध्ये ते नामस्मरण करायचे आणि जसं काही त्यांना ते काम वाटायचं नाही. ते त्यांच्याकडून काम रामच करवून घ्यायचा, कारण ते सतत रामाच्या चिंतनात गढलेले असायचे. मग भक्ती म्हणजे काय? जर जो अ, परमेश्वरापासून किंवा त्या ईश्वरी शक्तीपासून, परमात्म्याच्या शक्तीपासून जो वेगळा नाही, त्याला भक्त असं म्हणतात. जो अभक्त म्हणजे जो त्यापासून वेगळा नाही. आता भक्तीचं आणखीन एक वैशिष्ट्य असं सांगता येईल, किंवा जे विश्वाने आज त्याला अ, विश्व त्याच्याकडे एक आश्चर्य म्हणून बघतं, ती म्हणजे आपली विठ्ठलाची वारी, जी पायी चालत जातात दिंड्या घेऊन, ज्ञानेश्वरांच्या, तुकारामांच्या दिंड्या घेऊन लोक जातात. तर तिथे एक आढळतं की ज्ञानेश्वरांनी रचलेला जो हरिपाठ आहे त्याचं गायन होतं. त्यानंतर वेगवेगळे तिथे खेळ असतात, वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र असतात. अशी ही वारी हे भक्तीचं एक अत्युच्च मला उदाहरण वाटतं. कारण या वारीमध्ये आणि राजकीय सभा एखादी घेतली तर आपल्यामध्ये राजकीय सभा जर का डोळ्यासमोर आणली तर तिथे खूप डिस्क्रिमिनेशन असतं, तिथे भेद असतो. म्हणजे स्टेजवर कुणीतरी मोठे नेते बसलेले असतात, त्यांची सरबराई करण्याकरता कार्यकर्ते असतात, समोरच्या दोन लाईन्स खुर्च्यांच्या व्हीआयपींसाठी राखून ठेवलेल्या असतात, मागे सामान्य लोक बसलेले असतात आणि त्यांची आयडेंटिटी वेगवेगळी असते. कोणी पुढारी असतो, कोणी कार्यकर्ता असतो, कोणी साधा मतदार असतो, कोणी नागरिक असतो. पण वारीचं हे वैशिष्ट्य आहे की वारीमध्ये त्यांचं आयडेंटिटी त्यांची प्रत्येकाची एकच असते. मग तो कुठल्या गावाचा आहे, त्याचं नाव काय आहे, त्याचा धंदा काय आहे, हे कोणी कुणाला विचारत नाही. वारकरी हे फक्त त्यांची आयडेंटिटी असते आणि त्यांचं एकच ध्येय असतं, ते म्हणजे पांडुरंगांच्या चरणांचं दर्शन घेणं. या वारीचं एकच उद्दिष्ट असतं. आणि अशी ही भक्तिपूर्ण वारी हे आज विश्वातलं एक आश्चर्य म्हणायला हरकत नाही. कारण इतका लोंढा तिथे आणि सगळी शिस्त असते, शिस्त पाळून तिथे वारकरी जातात. लाईन लावून विठ्ठलाच्या दर्शनासाठी थांबलेले असतात. म्हणजे मनाची शक्ती एवढी जबरदस्त असते की त्या विठ्ठल दर्शनासाठी आसुसलेले लोक तहान भूक विसरतात आणि हा भक्ती मार्ग आचरत असतात. हा भक्ती योग कसा घडतो? ही झाली भक्तीची सुरुवात, की भक्तीची सुरुवात कशी होते तर श्रवणाने होते. म्हणजे नवविधा भक्ती ज्या सांगितल्या आहेत, भक्तीच्या पायऱ्या, त्यातलं श्रवण आहे, त्यानंतर स्मरण आहे, त्यानंतर पादसेवन आहे म्हणजे पाद्यपूजा. आपल्या श्रद्धेय जे कोणी आपला श्रद्धास्थान असेल, मग ते श्रीकृष्ण असेल, श्रीराम असेल, कोणते संत असतील, तर त्यांच्या प्रती लीन होणं हे भक्तीचं पहिली पायरी आहे. त्यांच्या प्रती पूर्ण सरेंडर होणं किंवा समर्पण भावात राहणं आणि अ, ही भक्तीची पहिली पायरी आहे. त्यानंतर त्यांच्याबद्दल श्रवण करणं, त्यांच्या गुणांचं स्मरण करणं, त्यांचं नामसंकीर्तन करणं, त्यांची पाद्यपूजा करणं, हे सगळे, त्यांची मानसपूजा करणं, हे सगळे भक्तीचे टप्पे आहेत. आणि असे हे भक्तीचे टप्पे पुढे जात 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 अशी एक स्थिती येते की ज्यावेळी अ, तो जो विठ्ठल आहे तो मला वेगळा वाटत नाही. तो माझ्यातलाच आत्माराम समोर उभा आहे आणि परब्रह्म भक्तांसाठी विटेवर उभं आहे. अशी जाणीव जेव्हा येते तेव्हा त्या भक्तीचं अद्वैतामध्ये रूपांतर होतं किंवा त्या प्रेमाचं, ईश्वराविषयीच्या प्रेमाचं. आता हा भक्तियोग कसा कसा साधायचा? आपण प्रापंचिक माणसं, ज्यांना भौतिक सुखाची आस असते, त्यांना जिभेचं सुख असू दे किंवा कुठलं तरी वाहन सुख असू दे, घराचं सुख असू दे, याबद्दल नैसर्गिकपणे त्याची आस असते, ओढ असते आणि त्याबद्दल आपल्याला प्रेम निर्माण होतं, म्हणजे भौतिक गोष्टींबद्दल. मग आपल्या नातेवाईकांबद्दल असेल, आपल्या जवळच्या व्यक्तींबद्दल असेल, आपल्या घराबद्दल असेल, ती जी आसक्ती सगळी निर्माण होते, हीच आसक्ती आपल्याला ते दृश्य रूपातलं जे काही असतं आपल्याला मिळाले